बघा असं तुमच्यासोबत पण कधी झालं असेल की तुम्ही लिफ्टमध्ये आणि काही कारणामुळे लिफ्ट बंद झाली, लाईटमुळे म्हणा किंवा काही बॅकअपचा काही प्रॉब्लेम किंवा काही एनी रिझन, आणि सिक्युरिटी गार्ड असतो तो आपल्याला बाहेर काढतो कशाही प्रकारे, त्याला माहीत असते या गोष्टी कसं करतात. पण समजा कधी अशा ठिकाणी तुम्ही गेले, नवीन बिल्डिंग असते बघा, नवीन फ्लॅट्स आहे वगैरे, ज्या ठिकाणी अजूनपर्यंत सिक्युरिटी गार्ड अपॉइंट नाही झालेला आहे, आणि जर असं कधी झालं तर तुम्हाला हे जमलं पाहिजे की अशा वेळेस काय केलं पाहिजे. एखादी ऑफिस आहे नवीन, असं असतं ना, नवीन बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी फक्त 10 ते 12 फॅमिलीज राहतात, तर अशा ठिकाणी पण कोणी सिक्युरिटी गार्ड नसतो, मग आपल्याला सर्व पाहावं लागतं. तर अशा वेळेस लिफ्ट कशी ओपन करायची आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर असंच काही ऑफिसमध्ये आमच्या 2 दिवसाआधी झालं, तर टेक्निशियनला बोलवलं होतं लिफ्टच्या, तर त्याने मला 2 वेज सांगितले की कसं याच्यातून आपण बाहेर काढू शकतो अडकलेल्या लोकांना. तर तुम्हाला दाखवतो मी, ते व्हिडिओ टाकतो मी आता. तर 2 याचे वेज आहे. एक प्लॅस्टिकची की असते आणि ज्या ठिकाणी लिफ्टचा बॅकअप असतो सर्वात वरच्या फ्लोअरला, त्या ठिकाणी जावं लागतं, आणि ही थोडी मोठी प्रोसेस आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि दुसरी स्टेप ती जी कीची मी तुम्हाला सांगितली, कीने की प्रेस करून त्या ठिकाणी लिफ्टमध्ये ते ओपन करता येतं, दरवाजा उघडता येतो आणि लोकांना बाहेर काढता येतं. तर असे 2 व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ मी तो टाकतो, दुसरा व्हिडिओ कीचा आहे, तर तो पण मी याच्यानंतर पोस्ट करेल, शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकून देईल मी तो, तर तो पण तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ बघा आणि आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हां, लाईट गेली. बरोबर. लाईट गेल्यानंतर आपल्याला मॅन्युअली करायचंय. मॅन्युअली करण्यासाठी हा ब्रेक ओपन करायचा, बरोबर, आणि हे त्याला पुश करत राहायचं. ओके. याला जास्त जोरात करायचं नाही, ओके, हळूहळू असं पुश करत राहायचं. ते दाबून, हे दाबून, बर, असं हळूहळू पुश करत राहायचं. हां, आणि ही मार्किंग दिलेली आहे, हां, ही मार्किंगला याच्या समोर आणून सोडून द्यायची. बर, बरोबर. आणि आतमध्ये माणूस अडकलेला असला तर त्याला सांगायचं गेट ओपन करून घे. बर, ऑटोमॅटिक गेट ओपन होऊन जातात. ओके. ऑटोमॅटिक म्हणजे हाताने उघडून जातात. बर, आणि तो माणूस लेवल वरती बाहेर निघून जातो. ओके. ही प्रोसेस करण्याच्या पहिले आपल्याला वरती येऊन हा एमसीबी बंद करायचा आहे. बर, हे करायच्या पहिले यायचं, हा एमसीबी बंद करायचा. ओके. मग इकडून येऊन ही प्रोसेसिंग करायची, याला धरून ठेवायचं, म्हणजे सोडपकड करत राहायचं. बर. आणि या लेवलला आणायचं. बर. आपला शेवटचा फ्लोर 5वा फ्लोर आणि ग्राउंड फ्लोर, याला जास्त म्हणजे आता हा 5व्या नंबरला आहे ना लिफ्ट, याला जास्त खाली नाही यायचं, याला थोडंच घ्यायचं. हे एवढंच आहे ना, हे मार्किंग याच्या पुढे नाही जायला पाहिजे. पुढे नाही जायला. बर, ओके. कारण की आपल्या ऑटो डोअर आहे. ठीक, बरोबर. हे झालं. आणि मग त्यांना सांगायचं इकडे ओपन करायला खाली. त्यांना सांगायचं डोर ओपन करून घ्या, ऑटोमॅटिक हाताने होऊन जाईल. होऊन जातात. ओके. मग त्याच्यानंतर हे परत वरती करून घ्यायचं का काम झाल्यावर? काम झालं तुमचं, हे वरती करून आहे त्या पोझिशनला सोडून द्यायची. बर. लाईट आली, आता लिफ्ट चालू झाली, चांगली गोष्ट आहे. नाही चालू झाली तर आपल्या टेक्निशियनला फोन करून बोलून घ्यायचं. ओके. इकडे परत हात नाही लावायचा ना? मग नाही, इथं काहीच नाही करायचं. या लेवलला आणून कोणी सोडून दिलं ना, ठीक आहे, काहीच नाही करायचं. ओके. मग हे नंतर ऑटोमॅटिक ते सेट होऊन जाईल का? ऑटोमॅटिक सेट होऊन जातं. बर बर, ठीक आहे, आलं लक्षात. फक्त हे परत वरती करून घ्यायचं ते खालचं एमसीबी. ओके, आलं लक्षात. इथं कशाला हात नाही लावायचा. ओके. डायरेक्ट हे पुश करायचं, हे उघडून तो एमसीबी तो खाली करून घ्यायचा. खाली करून द्यायचं. काम झालं की वरती? काम झालं की वरती करून. ओके, आलं लक्षात. करून द्यायचं. ठीक. त्याच्यानंतर आपल्याला एक चावी दिलेली आहे. हां, ही चावी आम्हाला देऊन द्या ना. आहे का तुमच्याकडे? ही चावी नाही आमच्याकडे. ही चावी तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे, ओके. खाली दाखवून. बर.